नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द सेकंड व्हिडिओ फॉर द महाराष्ट्र सीईटी फिजिक्स and we are going to discussing the previous year examples from the unit that is nothing but the dual nature of matter and radiation. ओके, मागील पहिल्या व्हिडिओमध्ये फिजिक्सच्या महाराष्ट्र सीईटी फिजिक्सच्या आपण दोन क्वेश्चन डिस्कस केले, दोन एक्झाम्पल डिस्कस केले. एक महाराष्ट्र सीईटी 2018चा क्वेश्चन होता आणि एक नीट 2020चा क्वेश्चन होता. तर ह्याही लेक्चरमध्ये आपण दोन परत क्वेश्चन डिस्कस करूया. ओके, बघा बेटा, मी म्हणजे महाराष्ट्र सीईटी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या दोन सब्जेक्टच्या रिलेटेड मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून तुम्हाला एक्झामची नेमकी थीम कळली पाहिजे की महाराष्ट्र सीईटीला कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स मिळाले. ओके, बरेचदा मी डिफरंट म्हणजे तुम्ही जर मॅथमॅटिक्सचे जर व्हिडिओ बघत असाल तर जे क्वेश्चन्स, ओके, त्यानंतर डिफरंट स्टेटच्या सीईटीचे क्वेश्चन्स पण मी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर बघा बेटा, आता पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ओके, अतिशय एक्झाम्पल इझी आहे. ओके, हा जो जर एक्झाम्पल तुम्ही बघितला, ओके, तर महाराष्ट्र सीईटी 2016ला आलेला हा एक्झाम्पल आहे आणि अत्यंत इझी आहे. भलेही तो दिसायला मोठा वाटतो आहे की नाही, जी काही त्याची थेरी वाटतं मोठी वाटते, परंतु हा एक्झाम्पल सॉल्व करायला एवढा अवघड नाही आहे. ओके, बघा, an electron of a mass, okay, इलेक्ट्रॉनचं मास बेटा m small m, okay, has a de Broglie wavelength लॅम्बडा, काही हरकत नाही. ओके, when accelerated through a potential difference v, ठीक आहे, v या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रॉन काय होतं बेटा, ॲक्सेलरेट. ओके, फुल स्टॉप. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची कहाणी इथपर्यंत करतात. ओके, या फुल स्टॉपपर्यंत इलेक्ट्रॉनची कहाणी करतात. सेकंड बघा, when a proton of a mass capital M, okay, is accelerated through the potential difference 9 times v, okay, then the de Broglie wavelength associated with it will be the, assume that the wavelength is determined at a low voltage. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा बेटा, बघा त्यांनी काय बघा आपल्याला बघा काय दिलेलं आहे. बघा बेटा, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला दिलं आहे बेटा, मास स्मॉल एम. ओके, त्यानंतर बेटा वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, याच्या लक्षात बेटा, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी म्हटलं आहे लॅम्बडा. ओके, आणि इलेक्ट्रॉनसाठी बेटा जे काही पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे ते किती दिलं आहे बेटा, व्ही. ठीक आहे. ओके, आणि बेटा प्रोटॉनसाठी मास किती दिलं आहे बघा, मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल्स टू कॅपिटल एम. ठीक आहे, आणि प्रोटॉन ज्या पोटेन्शियल डिफरन्सने ॲक्सेलरेट होता बेटा, त्याच्यासाठी बेटा 9 व्होल्ट पोटेन्शियल दिलं आहे. ओके, त्यांनी काय विचारलं बेटा, वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. आपण असं करू की वेवलेंथ ऑफ प्रोटॉनना बेटा लॅम्बडा सफिक्स पी ने रिलेट करूया. ठीक आहे, पी फॉर, ओके, दिस पी फॉर बेटा प्रोटॉन. ठीक आहे, दे आर आस्किंग टू फाइंड द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. ओके, जर तुम्ही ऑप्शन बघितले बेटा, ओके, कॅपिटल एम काय आहे बेटा, कॅपिटल एम, इथं जो काही कॅपिटल एम दिसतो बेटा, प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला कॅपिटल एम दिसतो, प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला कॅपिटल एम दिसतो. तर कॅपिटल एम इज नथिंग बट मास ऑफ प्रोटॉन. इथं लक्षात बेटा, मास ऑफ प्रोटॉन. अँड स्मॉल एम इज नथिंग बट, बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला स्मॉल एम दिसतो, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे त्यांनी जे काय विचारलं आपल्याला काय विचारलं बेटा, वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. तर वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इन टर्म्स ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन अँड मास ऑफ प्रोटॉन फाइंड आउट करायचं आहे. याच्या लक्षात बेटा, हे ऑप्शन बघून तुम्हाला हे कळलं पाहिजे की ठीक आहे, त्यांनी आपल्याला प्रोटॉनचं वेवलेंथ विचारलं आहे, परंतु प्रोटॉनची वेवलेंथ इन टर्म्स ऑफ काय विचारलं आहे हे आपल्याला ऑप्शन बघून कळलं पाहिजे. इन टर्म्स ऑफ काय विचारलं बेटा त्यांनी, मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ इलेक्ट्रॉन. चला, काही हरकत नाही. ओके, बघा बेटा, कोणताही जर सबॲटॉमिक पार्टिकल तुमच्याकडे असेल तर त्यासाठी डी ब्रोग्लीचा वेवलेंथचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा. बघा, लॅम्बडा इक्वल्स टू एच डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स मास, चार्ज आणि व्ही. ओके, एच बेटा प्लँक्स कॉन्स्टंट झाला. ओके, एम म्हणजे बेटा जो काही सबॲटॉमिक पार्टिकल तुम्ही कन्सिडर केला आहे तो. ओके, आणि क्यू म्हणजे बेटा जो काही सबॲटॉमिक पार्टिकलचा चार्ज आहे तो. ओके, आणि बेटा व्ही म्हणजे बेटा तो सबॲटॉमिक पार्टिकल किती पोटेन्शियलला बेटा ॲक्सेलरेट होत आहे. ओके, बघा बेटा, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. इथं लक्षात बेटा, बघा बेटा, आता हाच फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रॉनसाठी घ्या बेटा. आता फॉर इलेक्ट्रॉन, ओके, फॉर इलेक्ट्रॉनसाठी बेटा वेवलेंथ काय पाहिजे बघा, लॅम्बडा is equals to h divided by square root of 2 mass of electron m suffix c. ओके, आणि q is nothing but बेटा चार्ज आहे की नाही. एक काम करा ना, q सफिक्स e करा. ओके, आणि बेटा v as it is.
ठीक आहे. बघा बेटा आता therefore लॅम्बडा इक्वल्स टू एच डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला दिला आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन बेटा स्मॉल एम दिलेला आहे. ओके, आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बेटा ॲज इट इज ठेवा, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलेला आहे. ओके, आणि जो काय बेटा पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे, ज्या पोटेन्शियल डिफरन्सने इलेक्ट्रॉन असं रोड आहे तो किती दिला बेटा व्ही. ओके, म्हणून मी व्हीच्या ठिकाणी वीच लिहितो. चला, काही हरकत नाही. ओके, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, दिस इज नथिंग बट द बेटा वेवलेंथ फॉर इलेक्ट्रॉन. ठीक आहे, सेम बेटा वेवलेंथ फ्रॉम फॉर प्रोटॉन घ्या, एच स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, बघा हा फॉर्म्युला यूज करायचा, मास ऑफ प्रोटॉन, चार्ज ऑफ प्रोटॉन आणि पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, आता बघा बेटा देअरफॉर लॅम्बडा सफिक्स पी इक्वल्स टू एच स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन आपल्याकडे किती दिला बेटा त्यांनी गिवन कॅपिटल एम. ओके, आणि बेटा चार्ज ऑन प्रोटॉन असं लिहा. ओके, आणि किती पोटेन्शियल डिफरन्सनं बेटा तो प्रोटॉन काय होता बेटा ॲसिलेट होता बघा त्यांनी दिलेला आहे किती बेटा 9 टाइम्स व्ही. ठीक आहे, नाही पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रॉनसाठी आणि प्रोटॉनसाठी काय होतं बेटा चेंज, तर इथं लिहितो बेटा मी 9 टाइम्स व्ही. ओके, आणि तुम्हाला बघा याला म्हणा बेटा मेक इट इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. ओके, त्यांनी काय विचारलं आपल्याला, त्यांनी काय विचारलं बेटा आपल्याला वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. काय विचारलं त्यांनी वेवलेंथ ऑफ प्रोटॉन, म्हणून मी काय करतो बेटा इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करतो. ठीक आहे, डिवायडेड बाय इक्वेशन 1 करतो. बघा इक्वेशन 2 माझ्याकडे लेफ्ट हँड साईडला काय बेटा लॅम्बडा सफिक्स पी डिवायडेड बाय इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला काय बेटा लॅम्बडा सफिक्स इज इक्वल्स टू. ठीक आहे, एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 मास ऑफ प्रोटॉन, चार्ज ऑफ प्रोटॉन आणि तो पोटेन्शियल डिफरन्स इन टू. ओके, स्क्वेअर रूट ऑफ इंटू स्क्वेअर रूट ऑफ, आता वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉनची मी व्हॅल्यू टाकतो 2m चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि v डिवायडेड बाय h. चला, काही हरकत नाही, काही हरकत नाही. बघा बेटा बघा देअरफॉर लॅम्बडा पी डिवायडेड बाय लॅम्बडा सफिक्स ई इक्वल्स टू, बघा हा h गेट कॅन्सल. ओके, स्क्वेअर रूट टू गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स बेटा स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ प्रोटॉन. ओके, आणि चार्ज ऑन सॉरी मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना तो, मास ऑफ इलेक्ट्रॉन सॉरी स्मॉल एम आहे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन स्मॉल एम, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि तो पोटेन्शियल डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ, बघा हा बेटा मास ऑफ प्रोटॉन, चार्ज ऑफ प्रोटॉन आणि हा पोटेन्शियल बेटा. आणि तुम्हाला बेटा माहीत आहे की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू चार्ज ऑन प्रोटॉन राहते किती राहते बेटा 1.6 आहे की नाही इंटू 10⁻⁻19 कुलॉम. ठीक आहे नाही, हा बेटा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑन प्रोटॉनसाठी सेम राहतो, फक्त इलेक्ट्रॉनसाठी निगेटिव्ह साईन राहते, मॅग्नेट्यूड सेम राहतो, प्रोटॉनसाठी पॉझिटिव्ह साईन राहते. ओके, मग बघा क्यू ई सफिक्स, मग बेटा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑन प्रोटॉन पण कॅन्सल होणार बेटा, मग काय राहिलं बेटा. ओके, बघा काय राहिलं तुमच्याकडे, बघा अतिशय इझी बेटा. ओके ओके, आणि बघा बेटा परत हा जो काही वोल्ट आहे हा वोल्ट पण कॅन्सल झाला, मग वर काय शिल्लक राहिलं बेटा, फक्त वर शिल्लक राहिला बेटा स्क्वेअर रूट ऑफ स्मॉल एम. ओके, डिवायडेड बाय, ओके खाली काय शिल्लक राहिलं बेटा कॅपिटल एम इंटू 9. ओके, देअरफॉर लॅम्बडा सफिक्स पी. ओके, आता याचं काही काम आहे इकडे बेटा लेफ्ट हँड साईडला नाही, कारण की आपल्याला काय पाहिजे बेटा वेवलेंथ ऑफ प्रोटॉन, म्हणून मी काय करतो बेटा इकडं हा शिफ्ट केला. ओके, इज इक्वल्स टू बघा वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 इज नथिंग बट 3. Therefore, square root of mass of electron divided by mass of proton. Okay, this implies wavelength of proton is nothing but wavelength of electron divided by 3 and square root of mass of electron divided by mass of proton. बघा हा ऑप्शन तुम्हाला दिसतो का बघा, लॅम्बडा ई डिवायडेड बाय 3. ओके, लॅम्बडा ई. ओके, म्हणजे वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ वर काय बेटा मास ऑफ काय बेटा स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन बेटा स्मॉल एम आहे. ओके, बघा बेटा इथं स्क्वेअर रूट नाही म्हणजे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. ओके, आपला जो आन्सर आला बेटा, आपल्या आन्सरमध्ये बघा बेटा आन्सर कसं ओळखायचं, ठीक आहे नाही, जो काही स्मॉल एम आला आपल्याकडे आहे की नाही, जो काही स्मॉल एम आला बेटा तो इलेक्ट्रॉनसाठी आहे, तर बघा स्मॉल एम वर बघा आणि कॅपिटल एम खाली बघा. बघा बेटा ऑप्शन सी तुम्हाला दिसतो की नाही, स्मॉल एम बेटा मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि कॅपिटल एम बेटा मास ऑफ प्रोटॉन. बघा याच्यामुळे तुम्ही क्लिअर कट सांगू शकता की बघा बेटा एकच फॉर्म्युला होता, फक्त तुम्हाला रेशो घ्यायचा होता. याला लक्षात बेटा हा बघा नेहमी लक्षात ठेवा. ओके, एखादा वेवलेंथ इन टर्म्स ऑफ अनादर जर काही विचारत असेल, आता इथं कसं मास ऑफ वेवलेंथ ऑफ प्रोटॉन विचारलं होतं, बट इन टर्म्स ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, तर नेहमी लक्षात ठेवायचं अशा वेळेस रेशो केल्यानेच तुमचा आन्सर येऊ शकतो. ओके, हा म्हणजे डी ब्रोग्ली वेवलेंथचा तो इझी फॉर्म होता, एखाद्या सबॲटॉमिक पार्टिकलसाठी तो आपण फॉर्म्युला यूज करत असतो, काही मोठी गोष्ट नव्हती.
इथं लक्षात बघा. त्यानंतर बेटा सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. सेकंड एक्झाम्पल नीट 2020चा क्वेश्चन आहे आणि त्याहीपेक्षा हा क्वेश्चन इझी आहे. याच्या लक्षात बेटा नीट 2020चा क्वेश्चन आहे. आम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणेच बेटा नीट जेई आणि महाराष्ट्र सिटीचे क्वेश्चन्स तुम्हाला डिस्कस करून द्यायचा मी प्रयत्न करतो. बघा बेटा, लाईट विथ अँड ॲव्हरेज फ्लक्स ओके 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर फॉल्स ऑन अ नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. ओके बेटा, एक सरफेस आहे बेटा, नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ओके, या सरफेसवर बेटा लाईटचे फ्लक्स पडले. ओके, जे काही लाईटचे फ्लक्स पडले बेटा, ओके, ते किती होते बेटा 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. इंटेन्सिटी यालाच काय म्हणू शकता बेटा तुम्ही, इंटेन्सिटी. यालाच काय म्हणू शकता बेटा, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी किती दिली आहे तुम्हाला बेटा 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट नॉर्मल इन्सिडन्स हॅव्हिंग द सरफेस एरिया. ओके, याचा बेटा सरफेस एरिया ए इक्वल्स टू तुम्हाला दिला आहे 20 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. द एनर्जी रिसीव्ह बाय द सरफेस. ओके, या सरफेसने एनर्जी किती ॲब्झॉर्ब केली ड्युरिंग द टाइम स्पॅन ऑफ 1 मिनिट. ओके, म्हणजे टाईम टी इक्वल्स टू 1 मिनिट म्हणजे बेटा सरळ 60 सेकंड. याच्या लक्षात बेटा 1 मिनिट म्हणजे सरळ 60 सेकंड. बघा, तुम्हाला इंटेन्सिटी दिलेली आहे, तुम्हाला एरिया दिला आहे आणि टाईम दिला आहे. दे आर आस्किंग टू फाइंड द एनर्जी रिसीव्ह बाय द सरफेस. बघा बेटा, एकदम सिम्पली फॉर्म्युला आहे. तुम्ही जर हा चॅप्टर चांगल्या रीतीनं केला असेल तर बघा, एनर्जी इज इक्वल्स टू फॉर्म्युला बघा कसा आहे बेटा, प्रोडक्टमध्ये बेटा इंटेन्सिटी, एरिया आणि टाईम. दॅट्स इट. सिम्पल फॉर्म्युला आहे. ओके, बघा नीट 2020चा रिसेंट क्वेश्चन आहे. ओके, चला ठीक आहे. इंटेन्सिटी किती आहे तुमच्याकडे 20 घेतला 20. एरिया किती आहे तुमच्याकडे 20, नो प्रॉब्लेम. ओके, तुमच्याकडे टाईम किती दिला बेटा 60. ठीक आहे. बघा मल्टिप्लिकेशन करा. बघा 0 0 आहे बेटा, इंटू 10 पॉवर 3 लिहून घेतो. साइन 2 12 12 2 24 म्हणजे 24 इंटू 10 पॉवर 3. एनर्जी कशामध्ये राहते रे, जूलमध्ये. ओके, तर बघा बेटा 24 आणि 10चा घातांक 3 तुम्हाला इथे दिसतो. देअरफॉर ऑप्शन फर्स्ट विल द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. एकदम इझिली क्वेश्चन होता. ओके, म्हणजे जो काही पहिला क्वेश्चन डिस्कस केला होता आपण महाराष्ट्र CET, तो कधी आला होता, महाराष्ट्र CET 2075-16चा क्वेश्चन होता ना, 16चा क्वेश्चन. ओके, याही क्वेश्चनपेक्षा बेटा जो रिसेंट क्वेश्चन विचारला होता बेटा जेईला आणि नीटला, तो क्वेश्चन इझी होता. नीटची लेवल कशी राहते बेटा, काही चॅप्टर्स ते थोडे डिफिकल्टी लेवल कमी ठेवतात, काही चॅप्टर्स म्हणजे ते मॉडरेट पेपर करावं लागतं त्यांना. ओके, CETचे पण क्वेश्चन्स बरेच असे राहतात की काही चॅप्टर्सचे क्वेश्चन इझी राहतात. मॉडरेट करण्यासाठी बेटा त्यांना डिफिकल्टी इझिली होणे फॉर्म करावं लागतं. ओके, बघा बेटा, असेच तुम्हाला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील या एक्झाम्पलबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स नक्की शेअर करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सेंड नेक्स्ट व्हिडिओ.